नमस्कार. आज आहे शनिवार आणि आज आहे धनोत्रयोदशी. धनोत्रयोदशी हा दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा एक दिवस आहे. या दिवसाला धनतेरस असे देखील म्हणतात. त्यासोबतच धन्वंतरी जयंती असे देखील म्हणतात. तर या दिवशी तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे. आज संध्याकाळी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण इथे ठेवा मूठभर धने. दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये पैसा येईल. धनसंपत्तीमध्ये तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. पैशाची चणचण कधीही जाणवणार नाही. तर अशा या धन्याचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच देणार आहे. अत्यंत प्रभावी आणि खूप सोपा उपाय आहे आणि आज धन्याला विशेष महत्त्व असते. त्यामुळे तुम्हाला या धन्यांचाच एक उपाय करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी, श्री कुबेर देवताय नमः लिहायला विसरू नका. यामुळे साक्षात कुबेर देवतांचे आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. कधीकधी आपल्या खूप काही इच्छा असतात, आपल्याला खूप काही आयुष्यामध्ये करायचे असते, पण त्यासाठी प्रत्येक वेळेला पैसा कमी पडत असतो. काही गोष्टी घेण्याच्या, काही खरेदीच्या किंवा अजून काही आपल्या इच्छा असतात, त्या पूर्ण आपल्याला करायच्या असतात. परंतु पैशाच्या कमतरतेमुळे आपण काही गोष्टी करू शकत नाही. तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या घरामध्ये कायम पैसा येण्यासाठी, पैसा हा असाच येणार नाही, तुम्हाला मेहनतही करावं लागेल. तर मेहनतीला तुमच्या यश मिळण्यासाठी तुम्ही जितकी मेहनत करताय तितके तुम्हाला त्याचे फळ निश्चितच मिळण्यासाठी अशा काही विशेष तिथीवर असे काही साधे सोपे पण प्रभावी उपाय केल्यास तुम्हाला त्याचे नक्कीच 100% फळ मिळत असते आणि यामुळे तुमच्या इच्छा देखील लवकर पूर्ण होतात आणि तुमचे कामे देखील मार्गी लागतात. तुमच्या घरातील दारिद्र्य पूर्णतः नष्ट होते आणि नकारात्मकता देखील घरातील दूर होते आणि या सर्व गोष्टींमुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमचे कामे मार्गी लागून तुमच्या आयुष्यामध्ये कधीही धनसंपत्तीला कमी पडत नाही. तर असा हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून प्रत्येकालाच करायचा आहे. या दिवशी धन्वंतरी देव जे समुद्रमंथनातून आजच्या दिवशी आले होते असे म्हणतात, हे आरोग्याचे देवता आहेत. त्याचबरोबर धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची देखील पूजा केली जाते. या दिवशी याचे काय महत्त्व आहे आणि त्यासोबतच या दिवशी यमदीपदानाचे देखील विशेष महत्त्व आहे. यमदेवतेसाठी एक दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला याच दिवशी संध्याकाळी दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून कणकेचा दिवा तयार करून घेऊ शकता आणि हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. या दिवशी यमदीपदान केल्याने तुम्हाला अकाली मृत्यूचे भय राहत नाही. घरामध्ये कोणालाही वाईट गोष्टींचा सामना करावा लागत नाही. म्हणजेच अचानक येणारा मृत्यू किंवा कोणत्याही वाईट घटना घरामध्ये घडत नाहीत. त्यासाठी तुम्हाला हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. आरोग्य आणि समृद्धीची देवता असणारे धन्वंतरी देव जे समुद्रमंथनातून याच दिवशी अमृताचा कलश घेऊन आले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने देखील उत्तम आरोग्य प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे तुमच्याकडे धन्वंतरी देवाचा फोटो असेल तर त्याची पूजा करा. नसेल तर तुम्ही एक प्रिंट काढून आणू शकता आणि त्याची पूजा करणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर आर्थिक भरभराटीसाठी या दिवशी धनलक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा केल्याने घरामध्ये धनसंपत्ती येते, आर्थिक स्थिरता लाभते अशी देखील मान्यता आहे. कारण धनोत्रयोदशीचा दिवस हा माता लक्ष्मीला, कुबेर देवता यांना समर्पित आहे. त्याचबरोबर या दिवशी सोने खरेदी करणे, चांदीची भांडी खरेदी करणे किंवा चांदीच्या कोणत्याही वस्तू, भांडी, इतर धातूच्या वस्तू खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. फक्त या दिवशी लोखंड आणि स्टील याच्या वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत. आणि तुम्ही या दिवशी चांदी, सोने याची खरेदी केली, पितळाची खरेदी केली तर घरामध्ये सुख, शांती आणि सकारात्मकता येत असते. त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास या दिवशी थोडं तरी सोने, चांदी खरेदी करावी. नाहीच शक्य झाल्यास आपल्या शास्त्रामध्ये अशा काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्ही खरेदी केल्याने तुम्हाला सोन्या चांदीची खरेदी केल्याचेही पुण्य प्राप्त होत असते. सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान असणाऱ्या या वस्तू आहेत, त्यापैकीच एक आहे धने. त्यामुळे तुम्हाला या दिवशी धने खरेदी करायचे आहे आणि त्याचा हा एक उपाय करायचा आहे. समुद्रमंथनातून धन्वंतरी देव प्रगट झाल्याची कथा सर्वात प्रसिद्ध आहे. जेव्हा देव आणि दानवांनी एकत्र येऊन समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून 14 रत्ने बाहेर आली. धन्वंतरी देव हे त्यापैकीच एक होते, जे हातात अमृताचा कलश घेऊन प्रगट झाले होते. त्यांना देवाने वैद्य मानले होते.
त्यामुळे तेव्हापासून धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी धने लागणार आहेत आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे. हा उपाय कधी करायचा आहे तर हा तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता. संध्याकाळी तुम्ही 5च्या पुढे कधीही करू शकता. 5 वाजल्यापासून तर रात्री 8:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालेल. त्या दिवशी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी प्रत्येकजण पूजा करत असतात. या पूजेमध्ये माता लक्ष्मी, कुबेर देवता आणि गणपती बाप्पा यांची पूजा केली जाते. सोबतच धन्वंतरीची देखील पूजा केली जाते. तर संध्याकाळी पूजा सुरू करण्यापूर्वी घराचा मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते उघडे ठेवायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे तुम्हाला एक चौरंग ठेवायचा आहे. त्यावर लाल रंगाचे कपडे अंथरायचे आहे. त्यावर धन्वंतरीचा फोटो असेल तर तो, लक्ष्मी आणि कुबेर यांच्या मूर्ती किंवा फोटो असतील तर ते ठेवायचे आहेत. त्यानंतर तिथे एक कलश ठेवायचा आहे. कलशामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरायचे आहे व त्यावर तुम्हाला आंब्याची पाने ठेवायची आहेत व त्यावर श्रीफळ ठेवायचे आहे म्हणजेच नारळ ठेवायचे आहे. कलशाला तुम्हाला 5 कुंकवाच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला कलशाच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हा कलश ठेवायचा आहे. त्याचबरोबर अभिषेक आणि पूजा याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुम्ही जर मूर्ती मांडत असाल तर मूर्तीवर आणि सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती जर तुमची देवघरामध्ये असेल तर तुम्ही इथे सुपारी स्वरूप गणपती बाप्पा देखील घेऊ शकता. त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुबेर देवतांची मूर्ती असेल त्यावर तुम्हाला अभिषेक करून हळद, कुंकू, अक्षता, गंध लावायचा आहे. तर हे मूर्ती खाली थोडे थोडे तांदूळ टाकून त्यावर स्थापित करायच्या आहेत चौरंगावर व त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, चंदन लावून घ्यायचे आहे. फुले, वस्त्रमाळ व्हायची आहे. हार अर्पण करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात पूजा करून घ्यायची आहे. धनोत्रयोदशीच्या दिवशी, दिवाळीच्या सुरुवातीला येणाऱ्या या दिवशी धने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की धने खरेदी केल्याने घरामध्ये धनधान्याची वाढ होत असते आणि लक्ष्मीची कृपाही कायम राहत असते. म्हणूनच आपल्याला या धन्यासंबंधित एक उपाय करायचा आहे. आज धनोत्रयोदशीच्या पूजनामध्ये एका वाटीमध्ये थोडेसे धने घेऊन तुम्ही पूजेच्या तिथे मूर्तीच्या समोर ठेवले तर तुमच्या घरामध्ये अत्यंत शुभ आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. धनधान्याची कमतरता कधीही जाणवत नाही आणि हाच नैवेद्य तुम्ही दाखवल्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य येते अशी देखील मान्यता आहे. नैवेद्यामध्ये अनेक ठिकाणी धने आणि गूळ एकत्र करून नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे. खास करून धनोत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करत असताना धने गुळाचा नैवेद्य दाखवतात. यामुळे देखील तुमचे आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे तुम्हाला आज आवर्जून नवीन धने खरेदी करून आणायचे आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी म्हणजे आज तुम्ही संध्याकाळी पूजा करणार आहात. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये धनत्रयोदशीची पूजा करत नसाल, तुमच्याकडे काही कारणास्तव पूजा नसेल तर तुम्ही देवघरासमोर देखील हा उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक वाटीभर धने घ्यायचे आहेत आणि एक मातीचं सुगडं घ्यायचं आहे. आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 5 सुगडे घेऊन त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य भरून त्याची पूजा करत असतो. तर आपल्याला आजच्या दिवशी एक सुगडं घ्यायचं आहे. त्याला मातीचे बोळके देखील म्हणतात. तर त्यावर तुम्हाला थोडासा कुंकवाचा गंध तयार करून त्याने एक स्वस्तिक काढायचे आहे आणि हे धने तुम्हाला त्या बोळक्यामध्ये भरून घ्यायचे आहेत. पूर्ण भरून घ्यायचं आहे व त्यावर तुम्हाला 1 रुपयाचे एक नाणे ठेवायचे आहे. 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये कितीही असो तुम्हाला त्यावर ठेवायचे आहेत. धनतेरसची पूजा केलेली असेल तर तिथे माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहे किंवा तुमच्या देवघरासमोर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर त्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायची आहेत. त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम श्री कुबेर देवताय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळेस जप करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून श्रीसूक्तमचे पठण केले तरी उत्तम ठरेल. यासोबतच तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही अडचणी आहेत तिथे लक्ष्मीसमोर सांगायच्या आहेत. घरामध्ये बरकत येऊ दे, कायम तू आमच्या घरामध्ये वास कर यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी देखील माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर या धन्याचे तुम्हाला काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत. त्या बोळक्यातील थोडे धणे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. हा उपाय तुम्हाला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी करायचा आहे किंवा तुमच्या घरातील 100% सर्व अडचणी दूर होतील यासाठी हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक पांढरा कोरा कागद घ्यायचा आहे आणि एक लाल पेन घ्यायचा आहे.
त्या पेनने तुम्हाला त्या कागदावर तुमची जी काही इच्छा आहे ती मागायची आहे. मुलांच्या प्रगतीसाठी असेल तर मुलांची प्रगती झाली असं लिहायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला धनप्राप्तीसाठी असेल तर माझ्याकडे पैसा आलेला आहे आणि त्याच्याखाली धन्यवाद म्हणून लिहायचं आहे. घराची प्रगती झालेली आहे असे लिहू शकता. तुम्हाला जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे, ती झाली आहे असं लिहायचं आहे. कर किंवा होऊ दे असं लिहिण्यापेक्षा झालेली आहे असं लिहायचं आहे. लाल पेन नसेल तर तुम्ही निळ्या पेनने लिहू शकता किंवा स्केच पेन असतील त्याने लिहिले तरी चालेल. आणि त्यानंतर ह्या सुगड्यातले आपण जे धने घेतलेले आहेत ते तुम्हाला त्या कागदावर ठेवायचे आहेत आणि त्याची पुडी बांधून घ्यायची आहे. आणि ही पुडी तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायची आहे, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची दिशा मानली जाते. यामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा कायम येत राहतो आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होत असतात. त्यानंतर रात्रभर तशीच तुम्हाला ती पुडी तिथे ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे धने एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत आणि जो कागद आहे तो तुम्हाला युनिवर्समध्ये म्हणजे फाडून फेकून द्यायचा आहे. त्याचे बारीक तुकडे करून फेकायचा आहे. तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे असं मनामध्ये ठरवायचं आहे. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला अजून एक तुमच्या घरामध्ये कायम पैसा टिकण्यासाठी, तुमच्या पॉकेटमध्ये कायम पैसा राहण्यासाठी एक उपाय करायचा आहे. तर आपण जे अभिमंत्रित केलेले धने आहेत ते तुम्हाला एका कागदामध्ये घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये पुडी बांधून ठेवायचे आहेत. यामुळे तुमच्या पॉकेटमध्ये कधीही पैशाची कमतरता पडणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरात कायम वास करेल. आणि अशीच एक पुडी बनवायची आहे धन्याची आणि ती पुडी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. यामुळे देखील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करणार आहे. त्यासोबतच अजून एक उपाय करायचा आहे. तुम्हाला उजव्या हातामध्ये थोडेसे त्याच बोळक्यातले धने घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरातील जे कमवती स्त्री पुरुष कोणीही असो त्यांना तुम्हाला एका पाटावर किंवा आसनावर बसवायचे आहे. पूर्व पश्चिम बसवायचे आहे. त्यांचे औक्षण करून घ्यायचे आहे व त्यानंतर तुम्हाला ते धने घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्यांच्यावरून 3 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत. आणि हे धने तुम्हाला तुमच्या घरात कुठं कुंडी किंवा झाडं लावलेले असतील त्या ठिकाणी तुम्हाला हे पेरायचे आहेत. असे केल्याने जसजसे ते धन्याचे रोप वाढतील, त्याची कोथिंबीर तयार होत असते, ती होईल तसतसे तुमच्या पतीची, सर्वांची, तुमच्या घरातील कुटुंबाची प्रगती होणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून अशा प्रकारे एक उपाय नक्की करा. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या आजूबाजूला राहणारी कोणी व्यक्ती तुमच्याकडे धने मागायला आली तर चुकूनही तुम्ही या दिवशी धने कोणाला द्यायचे नाहीत. धन्याचे दान हे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु या दिवशी धने द्यायचे नाही. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल, कारण धने हे माता लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे या दिवशी तुमची लक्ष्मी तुम्ही कोणाला द्यायची नाही आहे. संध्याकाळी पूजा करून तुम्हाला ते धने कशा प्रकारे वापरायचे आहे हे तुम्हाला मी सांगितलेलेच आहे. त्यासोबतच काही धने तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरायचे आहे खाण्यासाठी आणि काही धणे तुम्हाला कुंडीमध्ये लावायचे आहे. त्याची कोथिंबीर तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता. तर अशा प्रकारे या धण्याचे हे उपाय आवर्जून करा. आणि आज संध्याकाळी या साध्या सोप्या पण अत्यंत प्रभावी लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या धण्याचे उपाय नक्की करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.